त्या जंगलाच्या बाहेर महाराजांनी हुबेहूब 2 पोरं उभी केली होती आणि त्यासने सांगितलेलं की बाबा, बाहेरून कोणी येताना अनोळखी व्यक्ती येताना दिसला तर तुम्ही कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढा, म्हणजे आम्हाला समजून जाईल की बाहेर कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसते. मग बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसली की जंगलाच्या बाहेर उभे केलेले 2 पोरं हुबेहूब कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढायचे. राजांना समजायचं कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसते. पक्षाचा आवाज आल्याबरोबर राजे हातातले विटीदांडू थांबवायचे, तलवारबाजीचं प्रशिक्षण थांबवायचे आणि तिथं खऱ्या अर्थानं लगोरीचं प्रशिक्षण चालू करायचे. कारण बाहेरच्या शत्रूला कळू नये की आज स्वराज्याची गाठ बांधली जात आहे. दादांनो, एकदा बाहेरून बहरजी नाईक येत होते. बहिरजी नाईक राजांचे विश्वासू सरदार, पण अजून बहरजी नाईक राजांसोबत जायचे होते. बहरजी नाईकांनी जंगलाकडे कूच केली. माहिती होतं महाराज स्वराज्याची गाठ या जंगलामध्ये बांधतायत काही मावळे घेऊन. बहरजी नाईकांना येताना बघितलं आणि जंगलाच्या बाहेर उभे केलं. पोरांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. नाईक आत आले, राजांच्या समोरून उभा राहिले आणि राजांना म्हणाले, राज, या शेतकऱ्याच्या पोराला तुमच्या स्वराज्यामध्ये काम द्याल का राज? मातीसाठी मरायची जिगर आहे राज, एकदा संधी द्याल का राज? राजाने विचारलं, नाईक तुमचं नाव काय? राज, माझं नाव बहरजी नाईक. असं? मग नाईक स्वराज्यासाठी बलिदान द्यायचं म्हणता, कुठला गुण तुमच्याकडे चांगला आहे सांगा की तुम्हाला मी माझ्या स्वराज्यामध्ये या मातीसाठी समर्पण व्हायला सामील करून घेऊ. नाईकांनी सांगितलं, राज तुम्ही सांगा हो फक्त. राजा, मी बहिरूपी होतो बर का. राज, मी पिंग्याचा वेश घेतो बर का. राज, मी तत्कालीन काळात भिकाऱ्याचा वेश घेतो. माझ्यासारखी बहुरूपी पद्धत, गुप्तहेर पद्धत अख्ख्या मावळ्यात कोणी करत नाही अशी लोक म्हणतात. राज, घ्या ना या शेतकऱ्याच्या पोराला तुमच्या स्वराज्यामध्ये सामील करून. राज, मी फार सुंदर तलवार चालवतो, एकदा संधी द्या राज. हा रामुशाचा पोरगा या मातीसाठी स्वराज्यासाठी बलिदान दिल्याशिवाय सोडणार नाही. असं राजा म्हणले, जा मी तुला बोलवून घेतो. बहरजीला 1-2-4 पावलं पुढे गेले, पुन्हा माघारी आले आणि राजांना म्हणाले, राज, जंगलाच्या बाहेर जिथून तुम्ही पोरं उभी केलेत तर पोरासनी सांगा मोर या दिसात वरडत नसत्यात म्हणून.